नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. असं दिसतं आहे की श्री एकनाथ शिंदे यांची दोन पातळीवरती लढाई सुरू आहे. एक जे त्यांचे राजकीय शत्रू आहेत श्री उद्धव ठाकरे यांच्या पक्षासोबत, आणि दुसरी व्यापक लढाई सुरू आहे ती अर्थातच भारतीय जनता पार्टी सोबत. आणि म्हणून तृणमूल काँग्रेसचा नवा प्रयोग महाराष्ट्रामध्ये होण्याची दाट शक्यता आहे. आणि त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीच्या डावाला प्रतिडाव म्हणून एकनाथ शिंदे यांच्या पक्षातले लोक हे हळूहळू कसे बोलायला लागलेत हे आपल्याला समजून घेता येईल. आणि हे समजून घेतल्यानंतर महाराष्ट्रामध्ये येत्या काही दिवसामध्ये पुन्हा एक महत्वाची राजकीय घडामोड कशी होऊ घातली आहे हेही समजेल. अर्थात हे समजून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल आणि चॅनल पण सबस्क्राईब करायला लागेल. तर मी तृणमूल काँग्रेसचं का सांगितलं उदाहरण, कारण शेड्यूल 10 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना फुटल्यानंतर जो काही कायदेशीर तिढा निर्माण झाला आहे त्याच्यामध्ये राज्यपाल आणि विधिमंडळाच्या अध्यक्षासंदर्भामध्ये ते त्यांचं परम कर्तव्य बजावत नाहीत अशी सार्वत्रिक भावना आहे, जी खरी पण ते पक्षीय दृष्टिकोनातनं काम करतात. आता हा आरोप पुन्हा नव्यानं होऊ नये आणि कायद्याच्या कचाट्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं जे घोंगडं अडकले तसं अडकू नये म्हणून तृणमूल काँग्रेसनं काय केलं तर कुठला तरी एक नॉर्थ ईस्ट मधला एक पक्ष काढला ज्याचं काही राजकीय अस्तित्व नाहीये आणि त्या पक्षाला जी कायदेशीर मान्यता आहे त्याप्रमाणे तो गट हा पक्ष फुटीच्या कायद्याच्या चौकटीतनं बाहेर यावा यासाठी संपूर्ण गट त्या पक्षामध्ये विलिनीकरण केलं. भाजपची पण सोय, कारण भाजपला आम्ही तो पक्ष फोडला असं नको आहे. ममता बॅनर्जी यांच्या एककल्ली हुकुमशाही कारभारामुळं तो पक्ष फुटला आणि ते फुटलेले लोक भाजप बरोबर एनडीए मध्ये आले असं त्यांना दाखवायचं. कारण असं झालं तर मग राज्यसभेवरती त्यांचं जे काही बहुमत आहे ते सिद्ध होईल. इथे पण तोच प्रयोग होऊ घातलाय. काल आम्ही म्हटलं होतं की उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरती जी बैठक बोलावली आपल्या खासदारांचं एकमत दाखवण्यासाठी, त्या बैठकीनंतर मोठेच प्रश्न निर्माण झाले. 5 खासदार जे या बैठकीला उपस्थित नव्हते 9 पैकी, ते दाखवत आहेत की उद्धव ठाकरे यांच्या पक्षविरोधातलं ऑपरेशन टायगर हे होणारच आहे. आणि म्हणून आता बातम्या काय येत आहेत तर हे जे 5 खासदार आहेत हे आमच्या गटाला स्वतंत्र मान्यता द्यावी म्हणून ओम बिर्ला जे लोकसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे एक नवीन अर्ज करणार आहेत, टीएमसी पॅटर्न. म्हणजे शिवसेना तर फोडलीच, आता उर्वरित शिवसेना फोडल्याचं पाप कोणाला इतरांना लागू नये म्हणून हा गट असाच एखादा पक्ष शोधेल आणि त्या पक्षामध्ये त्याचं विलिनीकरण करेल आणि मग तो गट हा एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जाईल. कारण तिथे पुन्हा बहुमताचा मुद्दा आहे, पक्ष कसा फुटला वगैरे, तो तिढाच निर्माण होऊ द्यायचा नाही असा तो प्रयत्न आहे टीएमसी पॅट. आता हे उद्धव ठाकरे यांच्या बरोबर होत असताना, कारण आता जवळपास हे निश्चित आहे की उद्धव ठाकरे यांचा पक्ष उरला सुरला तो फुटणार आहे. तो फुटलेला पक्ष एकनाथ शिंदे यांच्या बरोबर जाणार आहे. पण त्याही पक्षाला बहुधा आपले सगळे कार्ड खुले ठेवायचे, 50 कोट्याची तर चर्चा नव्याने आहेच, पण एक मंत्रीपद तेही त्यांना हवं आहे. आणि म्हणून संजय देशमुख हे ज्यावेळेला प्रताप जाधव यांच्या भेटीला जातात आणि त्याचे व्हिडिओ बाहेर येतात तोच संकेत आहे. पण एकनाथ शिंदे यांची लढाई आणखी व्यापक आहे आणि ती बहुतांशी भाजपा बरोबर असणार आहे. आणि म्हणून बघा गेल्या काही दिवसापासून शंभूराज देसाई, उदय सामंत, संजय शिरसाट आणि विदर्भातले 1-2 लोक हे भाजपच्या विरोधामध्ये बोलताना दिसत आहेत. आणि हे पक्षप्रमुखांनी सांगितल्याशिवाय तर होत नाही. याचा अर्थ असा की आत्ताची जी लढाई आहे ती 2 पातळीवरची लढाईची. आजच काय झालं बघा, नवी मुंबईमध्ये ठाण्याचे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे त्यांना शासकीय कार्यक्रमाला बोलवत नाही तुम्ही. आणि हे सलग कसं घडू शकतं, म्हणजे कोणीतरी सांगितल्याशिवाय. कारण असं आहे की रवींद्र चव्हाणांना समजा सांगितलं असेल की त्यांनी एकनाथ शिंदेच्या विरोधात बोलू नये, याचा अर्थ गणेश नाईकांना थोडंच कोणी सांगितलंय. मग गणेश नाईक तर त्यांना हवं तेवढं, त्यांच्या वरिष्ठ नेतृत्वाला हवं तसं ते बोलत राहतात. आणि आज नवी मुंबईतल्या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे म्हणजे पालकमंत्र्यांना न बोलवणं हा शासकीय शिष्टाचारातला प्रमाद आहे. मग तो आपल्यावरती न घेता त्यांनी म्हटलं की मला थोडंच विचारत असतात दरवेळेला. पण शासकीय अधिकाऱ्यांची ही बिशात नसते की ते पालकमंत्र्याला बोलवणार नाही.
कुणीतरी त्यांच्यावरती दबाव आणल्याशिवाय, आणि म्हणून हे ओळखून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं तिथं गोंधळ घातला. त्यांनी एकनाथ शिंदे यांची गणेश नाईक यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला वगैरे. तर असं दिसतं आहे की ही लढाई अधिक व्यापक होईल. आणि मला जे जाणवत आहे की एकनाथ शिंदे यांना याची पूर्ण कल्पना आहे की 2029च्या निवडणुकीच्या वेळेला एकतर आपल्याला सन्मानकारक जर जागा नाही मिळाल्या, ज्याची शक्यता मला फार कमी दिसते, तर मग स्वतंत्रपणे लढायचं आणि विरोधी विचाराचा जो स्पेस आहे तो भरून काढायचा. आणि मग शंभूराज देसाईंचं म्हणणं की तुम्ही आम्हाला सातारा जिल्हा परिषदेच्या वेळेला त्रास दिला, तर आता भोगा सांगली सातारा निवडणुकीच्या विधान परिषदेच्या दृष्टीनं. हे सगळे एकमेकांमध्ये गुंतलेले धागे आहेत. या क्षणाला माझ्या मते महाराष्ट्राचं रणांगण निवडणुकीचं अर्थानं राजकारणाचं ते वाईड ओपन आहे. आणि त्याच्यामध्ये हा टीएमसीचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये करून पुन्हा एक नव्याने पक्ष फोडून आपलं स्थान बळकट करण्याचा प्रयत्न एकनाथ शिंदे यांचा सुरू आहे. आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये वारंवार एकनाथ शिंदे यांचा राजकीय अवमान करण्याचा प्रयत्न भाजप आणि त्यांचे सहकारी भाजपमधले इतर पक्ष हे करत राहतील असं दिसतं आहे. आणि त्याप्रमाणे ह्या सगळ्या घडामोडी घडतील. आता मला आणखीन एक व्यापक पातळीवरती काय दिसतंय की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पण मला जेवढी काय माहिती आहे 7 मंत्री यांची इच्छा आहे की भाजपकडनंच निवडणूक लढायची, किंवा त्यांच्या पक्षातले काही आमदार म्हणतात की आम्हाला भाजपच्या पाठिंब्यावरती ती निवडणूक लढायची आहे, हवं तर आम्ही भाजपचं पण चिन्ह करायला तयार आहोत 7 मंत्री. म्हणून मी म्हटलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्थिरपणा येणारच नाहीये. ते 7 मंत्री केव्हा येतील भाजपमध्ये, भाजपची केव्हा इच्छा आहे, ते निवडणुकीच्या तोंडावरती होईल का? कारण केंद्रीय जे अर्थमंत्रीपद आहे, आता पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून सुरू होत आहे, ते अर्थमंत्रीपद काय राष्ट्रवादीला मिळण्याची शक्यता फार कमी आहे. स्वतः फडणवीसांनी सांगितलं आहे की अर्थमंत्रीपद तर सध्या माझ्याकडे आहे तुर्तास. तर या सगळ्या व्यापक पटामध्ये महाराष्ट्रामध्ये राजकीय स्थिरता नाहीये. ती अशीच अस्थिरता वाढत जाईल आणि त्या वाढलेल्या अस्थिरतेमध्ये महाराष्ट्रात नवनवीन पट राजकारणाचे आपल्याला पाहायला मिळतील. या सगळ्या याच्यातनं आपल्याला असं वाटतं की भाजपचं फार मोठं भाजपच्या बद्दल जनमत विरोधात आहे. नैतिकतेचे प्रश्न वगैरे, नैतिकतेच्या प्रश्नाचं आणि आता कोणत्याही प्रचलित राजकीय पक्षाचं कोणत्याही काही देणं घेणं राहिलेलं नाहीये. त्यांना हे माहिती आहे की निवडणुका कशा जिंकायच्या, त्यासाठी कसं करायचं, कसे प्रयत्न करत राहायचे. तर मला सांगायचा मुद्दा हा आहे की ऑपरेशन टायगर बरोबरच आता ज्या पद्धतीची लढाई एकनाथ शिंदे यांना भाजपाबरोबर खेळावी लागते, त्याच्यामध्ये अनाकलनीय अनपेक्षित अशा अनेक घडामोडी आपल्याला घडताना दिसतील आणि घडतायत त्या. मग टीएमसीचा प्रयोग, एकाच वेळेला 6-7 लोकांचं सातत्यानं भाजपच्या विरोधातले बोल, भाजपनं सतत एकनाथ शिंदे यांचा राजकीय अवमान करण्याचा चालवलेला प्रयत्न, यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात व्हायब्रन्सी आणि ती टिपण्याचा आपण प्रयत्न करतोय. आणि ती टिपत असताना तुमच्याबरोबर मला पण महाराष्ट्राच्या राजकारणातले हे कांगोरे आश्चर्यचकित करून जातात. चॅनल सबस्क्राईब करा, कारण हे सगळं समजून घेण्यासाठी. थांबूया.